राजकारणातील चाणक्यांनी युवा कार्यकर्त्यांची थोपटली पाठ। नुकतेच सांगली येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या संपूर्ण देशाचे नेते शरद पवार यांनी एक लढवय्याला संघर्षमय कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केलेल्या विज्ञानदादा माने यांना राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरदचंद्रजी पवार यांनी युवा कार्यकर्त्याला स्वतः बोलावून कौतुक केले व आशीर्वाद दिले। यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंग भाऊ नाईक, रोहित आर पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी महापौर दिग्विजय श्रीरामशी, आमदार अरुण लाड, आमदार विश्वजित कदम, महापालिकेचे प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे, आमदार विक्रमसिंह सावंत व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। अनेक गोष्टी त्यांच्या उद्देशात सांगता येतील। माणसं जुळणं हा त्यांचा स्वभाव असतो। कधी कधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गंमत असते। हा सांगली जिल्हा एकेकाळचा सांगली सातारा असा एकच असलेला जिल्हा। हा असा राग होऊ नका मला, हा जिल्हा चमत्कारिक असतो। चमत्कारिक का असतो? काय करतील ह्याचा नेम एक दिवशी मी दिल्लीमध्ये असताना वरती होतो। सकाळी मला काही लोक भेटतात आणि त्यांनी सांगितलं शिशू कासोली महाराष्ट्राचे होते, त्याचं काय कुठून आले त्यांनी सांगितलं या तासगावच्या डोळ्याच्या कुठल्यातरी गावात काय कशासाठी आलं नाही म्हणजे आमची सर्कस आहे आणि आमची सर्कस दिल्लीच आहे। सांगली सातारा ह्या काळाच्या एका जिल्ह्याचं वासूंचं योगदान त्यांच्या आठवणी हे जुळून जाते, पण त्याचं व्यापक दर्शन घडवण्याची ताकद ही मधुकरला यांच्यामध्ये आणि मला समज झाले की ते या ठिकाणी होते आणि काही बाबतीत त्यांनी आपल्या सगळ्यांच्या मांडून त्याच्यावर साकार मलाही काही गाव वापरून काम करायला। इथं मागं दिलीप पाटील बसलेले आहेत, PR पाटील बसलेले आहेत, अजितराव घोरपडे बसलेले आहेत। या सगळ्यांनी बापूंच्या बरोबर काम केलं आणि एक वेगळा अनुभव या सगळ्यांना व्यक्तीबरोबर माणूस कसा सांभाळायचा याचा फार मोठा अनुभव आणि धडा बापूंनी प्रतिकूल परिस्थितीत सत्ता असताना माणसं सांभाळणं वेगळं, पण बराच काळ बापूंचा विरोधी पक्षात गेला तरी देखील माणसांचा जिव्हाळा त्यांचा कमी झाला नाही। माणसांची कसं वागायचं, माणसं कशी जपायची हा अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला। मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता, माझा वाढदिवस होता, स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले। सर्वांच्या साक्षीने आदरणीय बापूंचा पुतळ्याचं अनावरण पवार साहेबांच्या हस्ते होते। 40 वर्षाचा कालखंड झाल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव आजही लोक घेतात। लोकांच्या मनात एखादी व्यक्ती इतका घर करून राहू शकते हे महाराष्ट्रात फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळेल। या सांगली जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर त्यांचं नाव घेतात लोक, पण पवार साहेबांनी महाराष्ट्रात मला काम करायची संधी दिल्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, मंत्री म्हणून जाण्याची संधी मिळाली। सुरुवातीच्या काळात तर महाराष्ट्रात 99च्या दरम्यान जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये बापूंना मानणारे, बापूंशी काम केलेले, बापूंच्या बरोबर काही काळ घालवलेले अनेक मान्यवर हे आम्ही सगळ्यांनी पाहिले। अनेकांनी अनेक किस्से बापूंचे त्यांच्या बरोबरचे राहिलेले दिले।